नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गोव्यामध्ये गेलो आम्ही आणि शेतामध्ये एका जेवण केलं। म्हणजे पहिल्यांदाच असं झालं असेल गोव्याला फिरायला जाऊन नंतर तिथल्या शेतांमध्ये स्वतः शेतामध्ये जेवण करणं हे एक वेगळाच व्हिडिओ आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कशा प्रकारे म्हणजे रत्नागिरीच्या अगदी 1-1.5 तासाच्या अंतरावरती आहे अजून रत्नागिरी आपल्यापासून। तिथे आलेलो आहोत, पण काय झालंय जेवणाची आपल्याला ठरलेलं आहे की शेतामध्ये जेवण करायचं, म्हणून इथे सगळं जेवणाची तयारी झाली आहे। सगळेजण जेवण करायला एक शेजारी कोणतरी आहे त्यांच्याकडे आम्ही बाटली पाणी वगैरे पण घेतलं। छान माणसं आहे, त्यांनी सर्व भांडी वगैरे दिलेली आहे आम्हाला आणि पाणी सुद्धा दिलेलं आहे। आणि इथे आता आमच्या जेवणाची तयारी झाली, जेवण करतो आणि इथे जेवण मग आम्ही रत्नागिरीला जाणार। शेतावर कोण कोण जेवण करते ते दाखवले। त्या पातेल लागलेलंच होते ते। नमस्कार, आता आम्ही पोहोचलेलो आहोत गणपतीपुळेला। आता आम्ही म्हणजे जिथे होतो पहिले गोव्याला तिथून आम्ही इकडे गणपतीपुळेला आलेलो आहोत। आता इथे स्टे करणार आहोत आणि मग उद्या गणपतीपुळेला दर्शन करून अजून बरेच ठिकाण आहेत ते सुद्धा व्हिडिओ ब्लॉगमध्ये नक्की पहा। रस्ता बघा कशी झालेली आहे सगळी प्रवासाची, सगळ्यांना कंटाळा आलेला आहे, खूप प्रवास झालेला आहे। आता पण सगळेजण झोपले रस्त्यामध्ये आहे।
प्रवासच भरपूर 250 किलोमीटर आत्ता प्रवास झालेला आहे, जवळ 250 सगळ्यांच्या घरामध्ये आहे. जो रात्रीचे मला वाटतं साधारण 9 वाजलेले आहेत आणि प्रवासात सगळे कंटाळलेले आहेत. त्यामुळे आत्ता कुठे फिरायचंच आहे नाही. आता फक्त इथे कुठे रूम्स किंवा बंगलो मिळतात त्या प्रयत्न करतात, नाहीतर मग पुढे अजून जाऊन चेक करणार आहोत आणि मग पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दर्शन वगैरे कसं होतं ते दाखवणार आहे. नक्की हा व्हिडिओ ब्लॉग्स नक्की पहा.